एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आम्ही आलो आहे न्यू कॅसल मध्ये. तर आज आम्ही चेक इन केलं आहे, 3 वाजता चेक इन केलं. ऍक्च्युली आम्ही न्यू कॅसल मध्ये 15 डेज आहेत. ॲज अ कपल आमचे नेहमी ओपिनियन वेगवेगळे असतात. तर मला असं डिझायनर असं छान एअरबीएनबी आवडतो आणि निकूला आवडतं बीच साइड, असं मस्त व्ह्यू असेल बाल्कनी मधून असं आवडतं. त्याला घरात एस्थेटिक नसेल तरी चालतं, थोडंफार वाईट असेल तरी चालेल बॅकग्राऊंड, पण त्याला व्ह्यू असं छान पाहिजे एन्जॉय करायला. हाय राईज आवडतं मला. हाय राईज, हा हाय राईज अपार्टमेंट जिथून हाईट वरती असेल तिथून चांगलं वाटतं. तर आम्ही काय केलं, मग 15 डेज इकडे होतो तर आम्ही डिसाईड केला की 1 वीक माझ्या आवडीचं आणि 1 वीक निकूच्या आवडीचं, मग सॉर्ट होईल आमचं. तर येस, तर 1 वीक जिथे आम्ही राहतोय हा माझ्या चॉईसचा एअरबीएनबी आहे. कारण मला खूप डिझायनर असा एकदम एस्थेटिक असा आवडतो, व्हिडिओसाठी जास्त करून. इथे मस्त रिंग लाईट आहे, सेटअप आहे सगळं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे इतकी छान ब्युटिफुल पेंटिंग आहे. सोफा पण मस्त आहे, ग्रीन कलर मध्ये आहे. इथे मी या क्यूट पिंक चेअर वरती बसले. तर सकाळी मी शूट पण केलंय. तर हा आहे 1 BHK एअरबीएनबी विथ बाल्कनी. आणि या एअरबीएनबी मध्ये मला सगळ्यात जास्त आवडलं आहे ते आहे बाल्कनी. बाल्कनी मध्ये इतका ओपन एरिया, इतकी स्पेशियस आहे. मस्त टेबल लावलेले आहेत, सोफा आहे, बार्बिक्यू सेटअप आहे, एकदम छान डेट सारखं. आणि इथे मी आता पुढे राहणार आहे 1 वीक, तर मस्त ब्रेकफास्ट पण करेल, ट्राय करेल बाहेर जायला. मस्त क्यूट कॅफे असतो रूफटॉप, तशी वाईब येते. कमिंग टू दिस लिव्हिंग रूम. तर लिव्हिंग रूम मध्ये ओपन किचन आहे आणि हा लिव्हिंग एरिया आहे. आणि मला लिव्हिंग रूम मध्ये हा टीव्ही पण खूप आवडला. एकदम मस्त टीव्ही आहे, त्याच्या समोर ग्रीन कलरचा सोफा आहे. एकदम आणि छोटे छोटे इतके मास्टरपीस आहे, एकदम आर्टिस्टिक म्हणजे. ऍक्च्युअली खूप थॉट प्रोसेस म्हणजे थॉटफुली डेकोरेट केलं सगळं. इव्हन एंटरटेनमेंट सेटअप सुद्धा खूप छान आहे. येस, दे हॅव स्पीकर्स. 3 तरी स्पीकर आहे या एवढ्याशा रूम मध्ये. इव्हन इथे बुक्स ठेवले. आणि मला एक अजून गोष्ट ऍड करायला आवडेल की या एअरबीएनबी मध्ये त्यांनी फाईल मेंटेन केली आहे आणि फाईल मध्ये इतके छोटे छोटे डिटेल्स आहे. फॉर एक्झाम्पल, ही पेंटिंग कोणी बनवली किंवा काय त्याच्या मागे रिझन आहे ते पण सगळं एक्सप्लेन केलंय. प्लस या एअरबीएनबी मध्ये जेवढे पण डिव्हायसेस आहेत ते कसे यूज करायचे. फॉर एक्झाम्पल, मी आता रिंग लाईट यूज करते, तर रिंग लाईट पण कशी यूज करायची हे ते छोटे छोटे डिटेल्स दिले आहेत. किचन मध्ये काय काय आहेत, तर हाऊ टू यूज एअर फ्रायर, डिश वॉशर, एकदम छान सगळं दिलंय, सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. प्लस यांनी मॅप दिलाय. जर तुम्हाला रेनी डे आहे इन न्यू कॅसल आणि तुम्ही आता या एअरबीएनबी मध्ये आहे, तर कुठल्या लोकेशनला तुम्ही जाऊ शकता, सगळे प्लॅन्स आहेत. इव्हन हॉटेल नियर बाय कुठलं हॉटेल आहे ते पण दिलंय. इतकं छोटे छोटे सगळ्याच गोष्टी दिल्यात याच्यात. इवन मस्त मस्त बुक्स आहेत इकडे. येस, हे सगळं होतं डिझायनर पार्ट. अँड देन युजफुल गोष्टी तर सगळ्या आहे. म्हणजे जर किचन एरियामध्ये गेला तुम्ही, कॉफी मशीन पासून ते सगळंच आहे. इवन त्यांनी ते छोटे छोटे सॉल्ट, सॉसेस आहे डिफरंट, ऑइल आहे, सगळं सगळं ठेवलंय बेसिक. या घराची थीम इज गोल्डन अँड ब्लॅक. तर तुम्हाला जास्त करून गोल्डन मध्ये दिसेल आणि ब्लॅक मध्ये दिसेल. कमिंग नेक्स्ट टू द वॉशरूम एरिया. छान आहे, डिसेंट वॉशरूम आहे, मस्त ब्लॅक कलरचे, क्लीन आहे तो. आणि ब्लॅक कलर थीम आहे, मला खूप आवडलं एकदम. आणि ते टॉवेल्स आहे, ते सगळं सगळं एकदम क्लीन आहे, सगळं छान ठेवलेलं आहे. नेक्स्ट कमिंग बॅक टू द बेडरूम. तर बेडरूम एकदम कोझी आहे, एकदम छान आहे. कम्फर्टर पण त्याच्यावरची इतकी छान आहे. बेडरूमच्या इकडे मागे बघू शकता की ब्लॅक कलर, जसं मी आधी सांगितलं की ब्लॅक कलरची थीम आहे या घराची, ब्लॅक अँड गोल्डन. तर ब्लॅक कलरची मस्त पेंटिंग आहे लिप्स वाली आणि गोल्डन लिप्सचे. आणि नंतर वॉर्डरोब पण छान आहे, स्टोरेज खूप छान दिलाय इकडे. तर येस, दिस वॉज द कम्प्लीट टूर. तुम्ही पुढे आता व्हिडिओ बघणार आहे, तर तो आहे आम्ही ते चेक इन केलं आणि मग थोडा वेळ रेस्ट करून इव्हनिंगला 5 वाजता आम्ही बाहेर निघालो न्यू कॅसल बघायला. कारण आम्ही खूप एक्सायटेड होतो की आता आलोय, आता टाइम आहे, तर एक्सप्लोर करूया. तर तुम्ही पुढे बघायलाच व्हिडिओमध्ये की आम्ही काय काय केलंय. सो येस, कंटिन्यू द व्हिडिओ. आता आम्ही चाललोय स्टॉकटनला राफने. तर आता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही बोललो टाइम आहे तर एकदा जाऊन येऊया आपण, जवळच आहे. आणि न्यू कॅसलला जे आम्हाला एअरबीएनबी भेटलंय ते खूपच छान आहे. म्हणजे एकदम जवळ डिस्टन्स आहे बघा बस स्टॉप पासून. ही बिल्डिंग आहे मागे, ही वाली, आणि हे बस स्टॉप आहे इथेच आहे, एकदम चालतच आहे. इथून आलो तर आता संध्याकाळ झाली, आम्ही बोलली चला जरा फेरफटका मारून येऊया, तर बघूया जवळ काय काय आहे, म्हणून आम्ही निघालोय. आता आम्ही राफ मध्ये बसलोय. मुंबईला पण बाईक राईड करायचो रात्री.
इकडे राफ राईड चालू आहे. हा, आधी आम्ही कॉलेजला होतो तेव्हा रात्रीचं तेव्हा फिरायचं. आणि आता फक्त 6 वाजले आता, पण सिडनीला विंटर चालू आहे ना, त्याच्यामुळे एकदम ब्लॅक झालंय, ब्लॅकआउट झालंय, म्हणून जास्त रात्र वाटते. तसे तर 6च वाजलेत आता, पण तरी अंधार असल्यामुळे असं वाटतं अरे खूप लेट झालं, खूप लेट झालं असं. बघतो आता आम्ही त्या साईडला कसं असेल. आणि इथे आम्ही येत होतो ना, इतकी छान वाईब आहे ना, मस्त एकदम वॉटर फ्रंट सगळे बसले आहेत इथे डिनरला, खूप छान वाटतंय. तर आम्ही आताच आलो, छोटंसं टाउन आहे आणि ही फेरी काय केलं तिकडेच जाते, एकच स्टॉप आहे, स्टॉकटनला जाते आणि परत येते, असं आहे ते. ते कसं इथे न्यू कॅसल थोडं हॅपनिंग प्लेस आहे ना, जसं इकडे जाते हा, ही पार्टीचं वाली. सॅटर्डे नाईट आहे ना, तर स्टॉकटन पासून इथून एकच राफ जाते, ती वन स्टॉप आहे. इट इझी टू कनेक्ट. एव्हरीवन फ्रॉम स्टॉकटन इज कमिंग ओव्हर हियर टू पार्टी सॅटर्डे नाईट. सॅटर्डे नाईट आहे तर सगळे पार्टी करतात आहे. आणि इथे छान आहे ना, कोणतरी लाईव्ह म्युझिक पण हे करतंय, गात आहे, फुल एकदम छान वाटतं एकदम. फुल बीच साइड पार्टी. बीच साईड पार्टी. आणि इथे खूपच मला तर थंडी वाजते. फ्राईड फूडचा स्मेल येतो. फ्राईड फूड. मला तर भूक पण लागली आहे. आपण भी कुछ खाने के लिए. चला. नाईट शॉट. तर इथे आहे न्यू कॅसल. हा हा, लाईट रेलने पण चालेल. आली आहे का? हा, इकडे ना ओल्ड स्टेशन आहे न्यू कॅसलचं, पण हे तरी मी मगाशी आली तेव्हा असं वाटलं मला, अरे हे तर सेटअप स्टेशन सारखं वाटतोय. तर आता आम्ही बघितलं तर हा ओल्ड स्टेशन आहे. आणि ना इथे एक इंजिन सारखं पण ठेवलंय न्यू कॅसलचं, मी दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे, आणि किती छान मेंटेन केलंय यांनी, असं लाइटिंग ते केलंय. रेस्टरूम पण इथे दाखवत आहे, लॉक आहेत का? मस्त वाईब आहे. त्यांनी असं हे केलं दाखवायला. निको माझा फोटो काढ नाही ते एकदा बघा, मस्त लाइटिंग केली आहे बघा पूर्ण. आणि इथे ना खाली असं दिसतं ओल्ड रेल्स आहेत ना, ते दिसतात तिकडे. इथे ना मस्त लाइटिंग केलं आहे द स्टेशन, आणि वेगवेगळे कलर्स इथे ब्लिंक होतात आहे. किती छान वाटतंय हे, मला खूप आवडला हा वाला स्टेशन, ओल्ड मस्त आहे. आता आम्ही जातो लाईट रेलने, कारण इकडे आम्हाला लाईट रेल दिसते, लाईट रेलचा स्टॉप आहे, तर आम्ही आता लाईट रेलने जाणार आहे. तुला कसं वाटतंय मग न्यू कॅसल नाईट लाईफ एन्जॉय करताना? That's fun. Yeah. जे वॉकिंग करतोय आम्ही आता. G walking. क्वीन्स राफ. आता आम्ही आलोय क्वीन्स राफ लाईट रेल स्टेशनला. किती मिनिटाने? 3 मिनिट्सने. तर हे आहे न्यू कॅसल, आणि ते बिल्डिंग्स पण मस्त आहेत, एकदम विंटेज बिल्डिंग्स आहेत सगळ्या. टॅप ऑन करूया. हा, नवीन जागेला जरा फन वाटतं ना, नॉर्मली आपण ट्रॅव्हल Actually ते बघून बघून आधी पॅरामेंटला आम्ही आलेलो तेव्हा नवीन वाटायचं असं, की अरे मस्त मस्त आहे. आणि आता ते फिरून फिरून 1 year get used to the surroundings. या, मग आता म्हणून आता नवीन आम्ही सिटी मध्ये आलोय, न्यू कॅसल. आणि इकडे पण छान वाटतं ना बघून, एकदम वेगळं असं. ते मध्ये हे पण आहे, फाउंटन पण आहे छोटासा हॉटेलच्या बाहेर. किती रात्र झाल्यासारखं वाटतंय ना, असं वाटतच नाही की 6-6:30 वाजले. इकडे पण आली लाईट रेल, एकच दिसलेली इंडियन, आणि मग ती माझ्याकडे बघून स्माइल करत होती, कारण तिला पण असं दिसलं ना आपण इंडियन एवढ्या. ओपन करायचं. आलो आम्ही लाईट रेल मध्ये. हे पण या लाईट रेल तुला खूप ओल्ड नाही वाटत आहे? आता आपल्याला पॅरामेटरला राहून असं न्यू यूज करायचं झालं ना, नवीन बनली, तिकडे नवीन बनलेली. हा, जुनी आता ही अशी जुनी आहे, ही खूप आधीपासून असणार इकडे ना. छोटी आहे ना, फक्त टाउन सुद्धा छोटा आहे. हा, किती आहेत? फक्त 4 कॅसल बीच पासून ते लिटरली इथपर्यंत 4-5 स्टेशन stop आहे. हा. आम्ही आता उतरलोय हनी सर्कलला, आणि ते आजूबाजूला कोणच दिसत नाही लाईट रेलच्या. स्टेशन नाव असतं ना हनी सर्कल. आणि इथे इंडियन तर एक पण नाही दिसत आहे, असं एकदम ऑड मॅन आउट वाटतं, असं एकदम सगळे फॉरेनर दिसतात आहे.
मला ना पॅरामेटाला सवय झाली आहे सगळे असे इंडियन आजूबाजूला दिसायला, तर मला थोडंसं वेगळं वाटतंय. हे तो मग सॉरी इकडे इकडे 1-2 लोकच आहे यार रात्रीचं. हा झालं ते काय इथंच हे काय मॉल तर आला हा मॉल आहे. हा मॉल पण केवढा छोटा आहे. हा नाही मॉल तुला मी असं कन्व्हिन्स करायसाठी बोलतोय कारण निको तू पॅनिक हा मला पॅनिक. तू असं येड्यासारखी करतेस म्हणून आता बोललो की अरे मला कोण बाजूला नाही दिसलं तर असं थोडंसं होतं. अरे येड्यासारखी किधर करते. आ गए हम असं होतं. कोणतं राहिलं हाच मॉल खोटं सांगतोय निको. राईट म्हणून झालं पोहोचला आता सगळं डिरेक्शन ऐसे निको आगे हँडल से- करतो. प्लॅन सगळे ऐसा आगे से राइट लेफ्ट की राईट. राइट मार के लेफ्ट हा नाईस. छोटे छोटे बिल्डिंग आहेत ना, टावर जास्त दिसत नाहीये इकडे. आउटस्कर्टला सपॉप्स आहेत मग इथे हम्म. पॉप्युलेशन थोडं कमीच असतं आय नो. आणि त्यात तुला इव्हनिंग विंटर मध्ये इव्हनिंगला बाहेर भरपूर कमी लोक दिसतात पॅरामेटाला पण नसायचे. आणि दॅट्स सगळे ट्रू. लोक जास्त करून मेन स्पॉट्स वरतीच असतात. आता क्वीन्स राफला गर्दी होती हा तिकडे सगळे लोक असतात पार्टी करत. आता इथे कुठेतरी ते मॉल असेल जिथे कुठे हम्म. चांगली हॅपनिंग प्लेस असेल तिकडे सगळे पार्टी करत असेल. येस. आपण पॅरामेटाला पण मेन जागी राहायचं म्हणून तिकडे कंटिन्युअसली गर्दी असायची. हे करेक्ट आहे. नाही तर इव्हन पॅरामेटामध्ये पण जरा आउटस्कटला गेलं की एकदम शांत लोक हा. भरपूर अंधार आपण ते डॉल ग्राउंडला इथे जायचं तिकडे पण असं कोण नसायचं ना या टायमाला. आम्ही इव्हनिंग वॉक करायला आम्ही सिंगापूरला जायच्या आधी एवढं मोटिवेशन होतं आमच्याकडे. हर्षूचं लग्न होतं, कोणच नाही मागे. हर्षूचं लग्न होतं, सिंगापूरला जायचं होतं. आम्ही रोज इव्हनिंगला वॉक करायला जायचो आणि आमचे फोटो बघितले असेल तर बघू शकता केवढं बारीक झालेलं. माझं झालं फिरून, मी नाईट लाईफ इकडची बघितली, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो येस, दिस वॉज माय टुडेज व्हिडिओ. आणि आम्ही इथे आहे 15 days इन न्यू कॅसल. तर खूप मस्त मस्त व्हिडिओज येणार आहेत. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही उद्या मस्त जाणार आहे. ते कुठे जाणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.